सोलापुरात मशाल पेटवून प्रहारनं सरकारला जागं करण्याचा केला प्रयत्न। आमदार सुभाष देशमुख यांच्या घरावर प्रहारचे अनोखे आंदोलन। निवेदन घेण्यासाठी स्वतः आमदार सुभाष देशमुख उपस्थित। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची केली मागणी। शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करा। दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन द्या। या मागण्यांसाठी प्रहारनं आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन केलं। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजता शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणं, दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवण्याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पद्धतीनं टेंभा आंदोलन करण्यात आलं व मागण्यांचं निवेदनही देण्यात आलंय। यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख म्हणाले की महाराष्ट्र शासनानं निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्याद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं। आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईनं शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडलेला आहे। महाराष्ट्रात दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं सिद्ध झालंय। अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाहीयेत अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाहीयेत। यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवया व्यक्तींचा महाराष्ट्र आहे। एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिल ही शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे, शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती आहे। तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत तो हक्क देणारे त्या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे। या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करण्याबाबत, दिव्यांग बांधव यांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा असं सांगितलंय। सदर आंदोलनावेळी जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी रुग्णसेवक बाबा मिस्त्री, निरंजन खाडे, अभिमान घंटे, तायप्पा कोळी, मनोहर दोंतुल, डॉक्टर भांगे, अकलूज बख्त्यार शेख, रफिक इनामदार, मोहसिन खान, निरंजन खाडे, करमाळा, जाफर सय्यद, फिरोज शेख, सादिक देवणे, अयाज बांगी, फिरोज पठाण, उस्मान नदाफ, अमजद खान पठाण, आदिल शेख, अतिक शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचे सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो। परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच
राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही या माध्यमातून